आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज पहाटेच अकोला शहरात आगमन केले आहेत। श्रीच्या आगमनाने अकोल्यामध्ये उत्साहाचे वातावरण असून भाविकांनी रस्त्यावरच गर्दी केली आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जाणारी श्री संत गजानन महाराजांची पालखी बुधवारी पहाटेच अकोला शहरात दाखल झाली। श्रींची ही पालखी 2 दिवस अकोला शहरात मुक्कामी राहणार आहे, त्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून ही पालखी निघणार असून अकोला शहरातील असंख्य भाविक बुधवार सकाळपासूनच पालखीचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला भगिनींनी तर गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर सुरेख अशा रांगोळ्या काढून आपली श्रद्धा व्यक्त केली। या पालखी सोहळ्यात एकूण 700 वारकरी सहभागी झाले आहेत, जे यंदाचा 56वा पालखी सोहळा यशस्वी करीत आहेत। बुधवारी सायंकाळी ही संत गजानन महाराजांची पालखी अकोला शहरातील मुंगीलाल बजोरिया येथे मुक्कामी राहणार असून या ठिकाणी लाखो भक्त दर्शनासाठी दाखल होणार आहेत। तर अकोला शहरात श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। 2 दिवसाच्या मुक्कामानंतर ही पालखी पंढरपूरकडे आपली पुढील प्रवास सुरू करेल। पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।